जय शिवराय. नमस्कार मित्रांनो. व्हॅलेंटाईन डे आणि महाशिवरात्र स्पेशल आपण विवाह विषयावर ही थोडीफार चर्चा करत आहोत. तर आज 9 फेब्रुवारी कालाष्टमी देवीचा वार असल्यामुळे श्रीयंत्राची पूजनाला फार महत्त्व आहे. म्हणजे पांडुरंग महाराज शेतवळे शास्त्री त्यांचा एक व्हिडिओ आहे श्रीयंत्रावर, तो तुम्ही जरूर बघा. पण आज आपला विषय हा आहे की लग्न झालेलं आहे पण पटत नाही आहे, भांडणं होत आहेत, तर त्यावर काही उपाय आहे का? आता त्यावर उपायांमध्ये पहिली गोष्ट अशी सहज बघायला मिळते की वास्तुशास्त्रानुसार ईशान्य, पूर्व किंवा आग्नेयला जर बेडरूम असेल तर त्या नवरा बायकोंमध्ये तणाव व्हायची शक्यता आहे. अगदी सगळंच खरं नसतं यातलं. कोणाचं तिथं बेडरूम नसलं तरीसुद्धा भांडणं होत आहेत, कोणाची तिथं बेडरूम असूनसुद्धा होत नाहीत. एक जनरल वर्णन आहे. पण ही गोष्ट खरी आहे की अग्नी म्हणजे किचन, अग्नी. तर तिथं माणूस झोपला तर त्याला नीट झोप लागणार नाही वगैरे यासारख्या गोष्टी होऊ शकतात. आता म्हणजे विषय आपण पुढे पुढे गेलो बरं का, की लग्न ठरायचे उपाय आपण काल तुम्ही बघितले काय होते ते आपण, बरोबर आहे. परत मग आता आपण बघतोय की लग्न झालेलं आहे, 2 वर्ष झाली आहेत, 3 वर्ष झाली आहेत, 4 वर्ष झाली आहेत, 5 वर्ष झाली आहेत, 10 वर्ष, 25-25-30 वर्ष संसारात राहूनसुद्धा पटत नाही आहे काही काही नवरा बायकोंचं, आणि हे प्रमाण अलीकडे वाढायला लागले. बरं 25-30 वर्षाचं जाऊ दे, पण सुरुवातीच्या जर 5 वर्षात जर नाही पटलं तर अवघड आहे ना त्यांचा संसार पुढे जाणं. तर मुळातच दोघांनी एकमेकाला आवडेल अशा गोष्टी कराव्या, हा सगळ्यात चांगला उपाय आहे. समजून घ्यावं एकमेकाला. पण एक आपण ज्योतिषी वास्तूनुसार त्या अँगलनं जर विचार करायला गेलो तर असाच एक उपाय आहे. त्यासाठी जरा तुम्हाला तिरुपतीला जावं लागेल. तिरुपतीला जायचं म्हटलं की सगळ्यांना फार मोठं अवघड काम आहे. रजाई लागती, पैसेही लागतात, वेळही जातो, आणि पुन्हा तिथं दर्शन होते नाही होते सगळे भानगडी आहेत. पण अजिबात काही टेन्शन घेऊ नका. आमच्या तिथे पांडुरंग तोपटे म्हणून आहेत, व्यंकटेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स. अगदी वर्षातून बऱ्याच वेळा त्यांच्या तिरुपती बालाजीला ट्रिप्स असतात. खूप छान व्यवस्थित घेऊन जातात, सगळं सांगतात, करतात, छान सोय करतात. त्यांचा नंबर मी तुम्हाला देईन, तुम्ही मला व्हॉट्सअप करा. तर तिरुपतीला गेल्यानंतर तिथं एक 10 किलोमीटरच्या अंतरावर श्री कल्याण व्यंकटेश्वरा स्वामी टेम्पल म्हणून आहे. तर ह्या मंदिराची कथा अशी आहे की श्रीनिवास म्हणजे बालाजी, श्रीनिवास आणि पद्मावती देवी यांचा विवाह झाल्यावर ते या भागात, या मंदिरात, या ठिकाणी म्हणजे 6 महिने राहायला होते. आणि नंतर श्रीनिवास वरती पर्वतावर तिरुमलाला गेले, अशी आख्यायिका आहे. पण जाताना त्यांनी त्या जागेला वरदान दिलं की इथे जे कोणी येईल त्याचं कल्याण होईल, म्हणजे आनंदी होईल. खास करून न्यू मॅरिड कपलनी त्यांच्या मॅरिड लाईफची सुरुवात तिला इथे येऊन गेलं तर त्यांचं खरंच म्हणजे मॅरिड लाईफमध्ये एकदम त्यांच्या दोघांमध्ये आनंद निर्माण होईल. त्याचबरोबर असं पण आहे की ज्यांना लग्न ठरायचं आहे किंवा ठरत नाही आहे, खूप प्रयत्न करत आहेत, तर तिथं त्या मंदिरात अक्षता पण देतात. त्या आपण घरी घेऊन ठेवायचे असतात, ज्यांना लग्न करायचं आहे त्यांनी त्यांच्याजवळ. त्याचबरोबर कोणा नवरा बायकोमध्ये तणाव असेल, थोडी भांडणं असतील, तर तिथं ते कपवा म्हणून आहे, त्याला आपण पिवळा धागा म्हणतो, ते पण नवऱ्याच्या आणि बायकोच्या तो पुजारी पूजा झालं की बांधतो मनगटाला. हा पण त्यातला एक विषय आहे. काय हरकत नाही. ते एक काय की फॅमिलीबरोबर एक चांगली एक ट्रिप होईल छानपैकी, अजून काय नाही काय. आणि मला तर वाटते फॅमिलीसाठी थोडा वेळ काढल्याने ट्रिप केले की आनंद होऊन आपापच वाद कमी होत असतील असं मला वाटते. म्हणजे ते तर आहेच आहे, तो काही विषय नाही. जी आख्यायिका, जी माझी संस्कृती किंवा जी कहाणी आहे ती आहेच असते. त्याच्याबद्दल आपण काही म्हणू शकत नाही. ज्यांना आवडते त्यांनी ऐका, नाही आवडत ते एक या माध्यमातून आपण
एक नवरा बायकोंचं रिलेशन चांगलं व्हावं त्यासाठी काही साध्या सोपं काही करता येतं का, याचा आपण विचार करतो. या संदर्भी मी बोलतो. हे पांडुरंग महाराज शितोळे शास्त्री देवाची आळंदी यांचं ऑफिस आहे. मी विजय पंडित सर. हे मुद्दामूनच हे 8 दिवस मुद्दामून आम्ही मॅरेजवर ठरवले बोलायचं. कारण आमच्याकडे जेवढे जे लोक ज्योतिषी वास्तू संदर्भात येतात तर ते नेहमी मॅरेज या विषयाबद्दलच जास्त विचारतात. तर आमची या माध्यमातून हाच प्रयत्न आहे की साधे सोपे प्रयत्न तुमचं तुम्ही स्वतः करून कुठं कोणाकडे जायची सुद्धा गरज नाही. स्वतः करून तुमचं विवाह चांगला ठरावा, तुमचं वैवाहिक जीवन चांगलं व्हावं, तुम्हाला आनंद जीवनात वाढावा, आत्मविश्वास वाढावा, हाच या व्हिडिओचा उद्देश आहे करायचा. तर पुन्हा भेटूया अशाच लग्नासंदर्भातल्या व्हिडिओला. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.